हॅलो एव्हरीवन, मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे आज 3 ऑगस्ट आणि 3 ऑगस्ट पासून आयबीपीएसचा पहिला स्लॉट, आयबीपीएस आरआरबीचा पहिला स्लॉट एक्झाम आजपासून सुरू झालेली आहे. आज डे 1 उद्याला सुद्धा पेपर आहेत, त्याचे 4 ऑगस्टला सुद्धा पेपर याचा होणार आहे. पहिला स्लॉट झालेला आहे. काही विद्यार्थी आमचे पेपरला गेले होते, त्यांनी मला सांगितलं की या प्रकारचे क्वेश्चन्स आले होते. तर त्याच प्रकारचं एक एक्झाम अनालिसिस समोर येणाऱ्या विद्यार्थ्यांना कामी पडावं या उद्देशानं इथे मी घेऊन आलेलो आहे. बघूया की या स्लॉटमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स कोणत्या प्रकारचे होते. पण त्या अगोदर कुठे ना कुठे एक खोदा पहाड निकली चिवटी या प्रकारचे मन मला आठवते. आता सर ते का बरं तुम्हाला आठवले, ते यामुळे की आपल्याला माहिती आहे की आयबीपीएसचा पॅटर्न कसा असतो. लास्ट इयर पर्यंत 40 क्वेश्चन आयबीपीएस आरआरबीचा पॅटर्न, 40 क्वेश्चन कॉन्ट, 40 क्वेश्चन रिझनिंग, टोटल 80 क्वेश्चन, 45 मिनिटाचा टाइम. नो सेशनल टाइमर, तुम्ही कोणताही क्वेश्चन कधी पण अटेम्प्ट करू शकता. बट यावेळेस आयबीपीएसने काय केलं, थोडासा त्याच्यात चेंज आणला, ट्विस्ट आणला. कशा प्रकारचा? तर त्यांनी म्हटलं की 40 क्वेश्चन कॉन्टचे आहेत त्याला तुम्ही 20 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करून दाखवा, आणि 40 क्वेश्चन आहे रिझनिंगचे त्याच्यासाठी तुम्हाला दिला आम्ही 25 मिनिटाचा टाइम. या प्रकारचा एक सेक्शनल टायमिंग सुद्धा यावेळेस न्यूली इंट्रोड्यूस झालेला आहे. तर मग विद्यार्थ्यांना या प्रकारची थोडीशी भीती वाटली, कारण 40 क्वेश्चन रिझनिंगचे 25 मिनिटांमध्ये आपण करू शकतो. पण व्हॉट अबाउट 40 क्वेश्चन्स ऑफ क्वांट इन 20 मिनिट्स? दॅट मीन्स यू आर गेटिंग ओनली हाफ अन मिनिट फॉर वन क्वेश्चन. जर 40 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असेल तर, आणि दॅट इज लाईक इम्पॉसिबल काइंड ऑफ थिंग की 40 क्वेश्चन आपलं अटेम्प्ट करायचे आहे, 20 मिनिटाकडे आपल्याकडे टाइम आहे, त्यामध्ये डिया असतं, अरिथमॅटिक बेस्ड प्रॉब्लेम असतात, सिम्प्लिफिकेशन आहे, 20+ टॉपिक्स आपल्याकडे आहेत. तर ते कुठे ना कुठे थोडंसं डिफिकल्ट काइंड ऑफ टास्क इथे बनलं होतं. पण जसं मी तुम्हाला म्हटलं की खोदा पहाड निकळी चिटी, याच्यासाठी की पेपर जरी तुमचा सेशनल टायमिंग आला असेल पण पेपर होता एकदम मक्खन मक्खन पेपर होता, एकदम सिंपल पेपर होता. तुम्ही याला चांगल्या प्रकारे फोडून आले असेल आणि येसाल अशी मी आशा बाळगतो. तर बघूया की क्वेश्चन्स कोणत्या प्रकारचे होते. बघा, तर हा आहे आपला पहिला स्लॉट. 3 ऑगस्ट आयबीपीएस आरआरबी पीओ न्यूमेरिकल एबिलिटी पासून आपण सुरू करूया. तर सर्वात अगोदर याच्यामध्ये काय झालं की 6 क्वेश्चन्स तुम्हाला मिळाले. अप्रॉक्सिमेशन आणि सिम्प्लिफिकेशनचे मिळून 6 क्वेश्चन्स आले. सिंपल लेवलचे क्वेश्चन होते. त्यानंतर नंबर सिरीजचे 6 क्वेश्चन्स आले. मिसिंग नंबर सिरीज, लकीली ही मिसिंग नंबर सिरीज झालं या स्लॉटला. नेक्स्ट स्लॉटला पॉसिबली रॉंग नंबर सिरीज सुद्धा येऊ शकतं. तो बी प्रिपेअर्ड विथ दॅट माइंडसेट. मिसिंग नंबर सिरीज झालं. सोपे, एकदम सोपे क्वेश्चन होते, एकदम मक्खन क्वेश्चन होते. 2 मिनिटांमध्ये 6 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह कराल या प्रकारचे क्वेश्चन. जर तुम्ही प्लेलिस्ट चेक केली तर तुम्हाला पहिल्या स्लॉटचे मिसिंग नंबर सिरीज चे पूर्ण 6 क्वेश्चन सुद्धा तिथे बघायला मिळेल. ठीक आहे. तर 6 क्वेश्चन सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशनचे 6 क्वेश्चन होते तुमचे नंबर सिरीजचे, मिसिंग नंबर सिरीजचे. त्यानंतर इथे डीआय आले. 3 डीआय आपल्याकडे आलेले होते. तर टॅब्युलर डेटा इंटरप्रिटेशन आला. पहिला डीआय होता तुमचा टॅब्युलर. चार्ट बेस्ड डीआय होता ज्याच्यामध्ये स्विगी आणि झोमॅटो बद्दलची इन्फॉर्मेशन होती. त्यानंतर जो तुमचा सेकंड डीआय होता तो सुद्धा चार्ट बेस्ड होता, टॅब्युलर डीआय होता, चार्ट बेस्ड होता. त्यामध्ये 6 क्वेश्चन्स आले. आता विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की टोटल सर 2 डीआय असेल, तरी हे जे डीआय होते ते एकदम सिंपल लेवलचे होते. ठीक आहे. पण क्वेश्चन जे होते जे यांनी विचारलं होतं ते थोडेसे काइंड ऑफ डिफिकल्ट होते, थोडेसे कॅल्क्युलेटिव्ह होते अशा प्रकारचे. अंडरस्टँड जर आपण केलं याला किंवा याला जर आपण सॉल्व्ह केलं डीआय तर दोन्ही सॉल्व्ह होईल, पण क्वेश्चनला थोडासा टाइम लागत होता असं विद्यार्थ्यांनी मला सांगितलं. त्यानंतर एक टेस्टलेटचं होतं ज्याच्यामध्ये नंबर ऑफ क्लास होते. 3 क्लास होते, ए, बी आणि क्लास सी, ज्याच्यामध्ये बॉईज आणि गर्ल्स बद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली होती. पण याचे जे क्वेश्चन होते हे 3च आले होते आणि कुठे ना कुठे हा थोडासा डिफिकल्ट सुद्धा होता ऍज पर द स्टुडंट इन्फॉर्मेशन. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट जे असतं सर अरिथमॅटिक आहे. अरिथमॅटिकचे टोटल नंबर ऑफ जवळपास 14 ते 15 क्वेश्चन्स होते अरिथमॅटिक मध्ये. अरिथमॅटिकचे तुम्हाला चॅप्टर्स माहित आहे, त्याच्यामध्ये जवळपास सर्वच टॉपिक कव्हर तुमचे झालेले होते. ठीक आहे. आता सर 40 क्वेश्चन तर 20 मिनिटांमध्ये इम्पॉसिबल काइंड ऑफ थिंग आम्हाला वाटतं. पण जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशनचे 6 क्वेश्चन, नंबर सिरीजचे जर तुम्ही 6 क्वेश्चन, आणि हे जे 2 सिंपल डीआय होते या 2 सिंपल डीआयचे 11 क्वेश्चन, असे 6 आणि 5 11 आणि हे जवळपास 23 क्वेश्चन.
हे जर 23 क्वेश्चन जर तुम्ही परफेक्टली 100% ॲक्युरेसीने जरी सॉल्व्ह करून आले तरी तुमचा पेपर निघेल. या प्रकारचं हे होतं. खूप जास्त भानगडीत पळायचं काम नव्हतं. या 23 पैकी 22 क्वेश्चन 21 क्वेश्चन जरी तुम्ही सॉल्व्ह करून आले तरी एकदम मोर दॅन इनफ काइंड ऑफ हे होतं आपल्याकडे. ठीक आहे. तर दिस इज ऑल अबाउट द क्वांट. बघूया की रिझनिंग मध्ये आपल्याकडे काय काय आलं. रिझनिंगचे क्वेश्चन सुद्धा एकदम सिंपल होते, ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळेच टॉपिक कव्हर झाले होते. इनइक्वालिटीचे आले 3 क्वेश्चन, कॉमा बेस होते, जॉइनिंग वाले होते. 3 क्वेश्चन याचे मिळाले. चायनीज कोडिंग डिकोडिंग आले 5 क्वेश्चन्स. त्यानंतर ब्लड रिलेशनचे 3 क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, असं ट्रेंड बघायला मिळतंय की ब्लड रिलेशन थोडंसं क्वाइटली डिफिकल्ट होत चाललं, थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह म्हणा किंवा डिफिकल्ट होत चाललं. तर आय लाईक मी तुम्हाला एक सजेशन द्यायला प्रयत्न करतो की तुम्ही ब्लड रिलेशनचा मिसलेनियसला तुम्ही अगोदर सॉल्व्ह करून घ्या. जसं इनइक्वालिटी, डायरेक्शन, ब्लड रिलेशन नको, इनइक्वालिटी, कोडिंग डिकोडिंग, पेअर फॉर्मेशन, मिनिंगफुल वर्ड सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही ब्लड रिलेशनवर जा. थोडंसं डिफिकल्ट येत आहे. मागचे 2-3 पेपर मी ऑब्झर्व केले. ठीक आहे. होता एक क्वेश्चन, तो क्वेश्चन आपल्याकडे आलेला आहे. मिनिंगफुल वर्डचा सुद्धा एक क्वेश्चन होता, तो सुद्धा आपल्याकडे आलेला आहे. सिलॉलिझमचे आले 3 क्वेश्चन. 3 क्वेश्चन होते सिलॉलिझम मधून. या स्लॉटला डायरेक्शन होतं, मे बी असं होऊ शकतं की नेक्स्ट स्लॉटला डायरेक्शन येऊ शकतं. नंबर बेसचा सुद्धा एक क्वेश्चन होता. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठे ना कुठे मिसलेनियस क्वेश्चन थोडेसे सोपे होते, तर तुम्ही ते अटेम्प्ट करायला पाहिजे. आपल्याकडे 3 क्वेश्चन आलेले आहेत, ज्याच्यामध्ये पेअर फॉर्मेशनचा क्वेश्चन, मिनिंगफुल वर्डचा क्वेश्चन आणि नंबर बेस क्वेश्चन. हे कोणते प्रकारचे 3 क्वेश्चन होते आणि यामध्ये काय म्हटलं आहे चला बघूया. बघा, हा होता तुमचा पेअर फॉर्मेशनचा क्वेश्चन. नाहीतर आपल्याकडे काय होतं जनरली की लेटर बेस असतं. यावेळेस तुम्हाला डिजिट बेस, अरिथमेटिक बेस आलेला आहे. 72495638 हा नंबर आला. याला तुम्ही बॅकवर्ड आणि फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये चेक करायचं होतं आणि चेक करायचं आहे की हाऊ मेनी डिजिट्स आर कमिंग बिटवीन दॅट नंबर. बघा, 7 पासून तर येणार नाही. 2 पासून जर आपण चेक केलं तर 2 नंतर 3 4 5 2 नंतर 3 4 5 6 7 नाही येणार. 4 पासून 5 तर 4 नंतर 5 चे एक पेअर बनले. त्यानंतर बघा 4 पासून परत 5 6 7 8 तर 5 पासून 8 ची सुद्धा एक बनत आहे पेअर. त्यानंतर 4 पासून काय होतं आणखी, 4 पासून नाही बनत. 5 पासून ही 6 बनले, तर 5 to 6 बनत आहे. सॉरी, इथे 4 नको, इथे 4 पासून 8 आपण शोधलं होतं. त्यानंतर 5 पासून 6 अँड देन 6 नंतर 7 8 6 नंतर 7 8 सुद्धा आपल्याला मिळत आहे. 6 नंतर 8 सुद्धा आपल्याला मिळत आहे. तर बघा, ऑप्शन जर आपण चेक केले तर 1 2 मोर दॅन 3 आणि नन. इथे जर आपण चेक केलं तर इथपर्यंत आपल्याला समजलं की ऑप्शन आपल्याकडे किती आहेत. आपल्याकडे किती आले, 4 आले. म्हणजे मोर दॅन 3 याचा आन्सर बनेल. मोर दॅन 3 याचा आन्सर होतो. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय होता. इन्फ्लुएन्स हा एक वर्ड दिला होता तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं आहे की 5 ऑप्शन्स आपल्याकडे होते. तुम्हाला म्हटलं की फर्स्ट लेटर कोणतं आहे मित्रांनो. फर्स्ट लेटर आहे आय, थर्ड लेटर म्हणजे एफ, त्यानंतर फोर्थ लेटर दॅट इज एल आणि 9th लेटर दॅट इज ई. या वर्डने मिळून, या लेटरने मिळून कोणता मिनिंगफुल वर्ड बनतो का. बनत असेल तर त्याचं सेकंड लेटर फ्रॉम द लेफ्ट, सेकंड लेटर फ्रॉम द लेफ्ट हे आपल्याला सांगायचं होतं. फ्रॉम द लेफ्ट. आणि जर मोर दॅन 1 लेटर बनत असेल तर या केसमध्ये तुम्हाला टाईप करायचं होतं वाय, म्हणजे वाय तुमचं आन्सर बनलं असतं. बनत नसेल वर्ड तर तुमचं आन्सर बनत होतं मग एक्स. या केसमध्ये तुम्हाला एक्स टाईप करायला सांगितलं होतं. ठीक आहे. पण आपण जर चेक केलं IFLE तर याच्यापासून कोणता वर्ड बनतो, तर तुमचा फर्स्ट वर्ड जो बनत आहे तो बनत आहे FILE, दॅट मीन्स फाईल. सेकंड वर्ड जो तुमचा बनत आहे तो बनत आहे LIFE, दॅट इज लाईफ. खूप सारे विद्यार्थी असं पण झालं आहे की मला एकाने सांगितलं की खूप सारे विद्यार्थ्यांनी हे चुकी केली की सेकंड लेटर फ्रॉम द लेफ्ट म्हटलं ते आय टाईप करून आले, कारण की दोन्ही लेटर मध्ये आय होतं. पण असं नको व्हायला, कारण आन्सर याचं बनत होतं तुमचं वाय. वाय का बरं, कारण की यांनी म्हटलं होतं की ए मोर दॅन 1 वर्ड फॉर्म. या केसमध्ये तुम्हाला टाईप करायचं होतं वाय.
वाय याचा आन्सर होता. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे या प्रकारचा होता, त्याच्यामध्ये म्हटलं मिसलेनियस मध्ये की 1679425 हा तुमच्याकडे एक नंबर आहे. ऑड डिजिट मधून -1 करायचं होतं. बघा ऑड डिजिट कोणता आहे 1, -1 केला तर 0 बनला, 7 मधून -1 केला 6 झालं, 9 मधून -1 केलं 8 झालं, 5 मधून -1 केलं 4 झालं. आणि जे इव्हन डिजिट आहे त्याच्यामध्ये +2 करायचे होते. तर 6 चा बनला तुमचा 8, त्यानंतर 4 चे बनले तुमचे 6, 2 चे बनले तुमचे 4 आणि चेक करायचं होतं देन विच नंबर डज नॉट अपियर ट्वाइस. कोणता नंबर जो असा होता जो परत परत आलेला नाही. तर याचं जे आन्सर होतं ऑप्शनच्या अकॉर्डिंग ते होतं तुमचं 0. 0 जे आहे हे तुमचं आन्सर होतं मित्रांनो, जे ऑप्शन मध्ये तुम्हाला दिले होते त्याच्याबद्दल त्याच्या रिगार्डिंग. ठीक आहे. हे 3 क्वेश्चन जे होते हे आपल्या विद्यार्थ्यांनी सांगितले होते, तर आपण ते इथे सॉल्व्ह करून घेतलेत. ओके. त्याच्यानंतर इम्पॉर्टंटली काय असतं पझल. पझल कोणत्या प्रकारचे होते तर बघा इथे 5 पझल तुमच्याकडे आलेल्या होत्या. पहिले जे पझल होते तुमची ती होती लिनियर सिटिंग अरेंजमेंटची पझल, ज्याच्यामध्ये नॉर्थ फेसिंग होती, 7 नंबर ऑफ पर्सन होते आणि 5 क्वेश्चन्स होते. एकदम बेसिक लेवल मक्खन पझल होती, एकदम सिंपल पझल होती. ठीक आहे. एका साइडनं डायरेक्शन आहे, 7 नंबर ऑफ पर्सन आहे, सिंपल लेवलची पझल होती. सेकंड जे तुमची पझल होती ती होती तुमची नॉर्थ साऊथ, 14 नंबर ऑफ पर्सन, 7 पर्सन आर सिटिंग टू दी फेसिंग टू दी साऊथ, 7 पर्सन आर फेसिंग टू दी नॉर्थ. टोटल नंबर ऑफ पर्सन दिले होते 14, याचे सुद्धा होते 5 क्वेश्चन्स. त्यानंतर हे ब्लड रिलेशन आय गेस कुठे निघाले आलं. कंपॅरिझन बेस्ड पझल होती, ज्याच्यामध्ये हाईट बेस दिलं होतं, 7 नंबर ऑफ पर्सन होते, कंपॅरिझन करायचं होतं. याचे 2 क्वेश्चन विचारण्यात आले होते. फ्लोर आणि फ्लॅट बेसची पझल होती, ज्याच्यामध्ये 5 फ्लोर होते आणि नंबर ऑफ फ्लॅट्स होते 2. ठीक आहे. नंबर ऑफ फ्लॅट्स होते 2, तर याचे होते तुमचे 5 क्वेश्चन्स. आणि त्याच्यानंतर एक होती मंथ बेस्ड पझल, ज्याच्यामध्ये तुम्हाला 9 मंथ दिले होते. कंपॅरेटिव्हली बाकी सर्वांच्या कंपॅरेटिव्ह मध्ये थोडीशी मंथ बेस्ड पझल हे डिफिकल्ट दिली होती. ठीक आहे. ओके. तर याचे होते टोटल 5 क्वेश्चन. या प्रकारचे 22 क्वेश्चन होते तुमचे पझल आणि सिटिंग अरेंजमेंट मधून. 18 क्वेश्चन होते तुमचे रिझनिंगच्या अदर टॉपिक्स मधून. या स्लॉटला डायरेक्शन होतं पॉसिबली नेक्स्ट स्लॉट मध्ये येऊ शकतो. ओके. जर आपण बघितलं की एक चांगला सर अटेम्प्ट काय आहे, चांगला अटेम्प्ट जर मी सॉल्व्ह करायला पाहिजे होता तर 30 ते 35 क्वेश्चन्स रिझनिंगचे होते. लेवल होती इझी टू मॉडरेट आणि कुठे ना कुठे 25च्या आसपास क्वेश्चन्स होते तुमचे रिझनिंग मध्ये, सॉरी ऍबिलिटी मध्ये, न्यूमेरिकल मध्ये. टोटल जर आपण बघितलं तर 50 ते 57 क्वेश्चन. 50 खूप कमी होणार, मी म्हणतो याला 55 टू 58 जर तुम्ही अटेम्प्ट करून आले असेल तर हा एक तुमचा चांगला अटेम्प्ट होता, चांगला एक गुड अटेम्प्ट, एक सेफ अटेम्प्ट तुम्ही म्हणू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता तुमचा पहिला स्लॉट IBPS PO डे 1 शिफ्ट 1. आपण नंबर सिरीजचा मी एक वेगळा बनवलेला आहे व्हिडिओ, तो तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन चेक करू शकता. आणि जे अपकमिंग स्लॉट आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपण लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि जे विद्यार्थी पेपर देणार आहेत त्यांना हे नक्कीच बेनिफिशियल ठरेल, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपण भेटूया आपला नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, थँक्यू सो मच.